गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण अपूर्णांक घेणार आहोत. बघा पहिला क्वेश्चन, 12 अंश छेद 50 या अंकात कशी लिहाल. लक्षात ठेवा अंश आणि छेद पहिल्यांदा ही कॉन्सेप्ट समजून घेऊया. बघा अंश जो असतो तो वरती लिहितात आणि छेद जो आहे तो ह्या रेषेच्या खाली लिहितात. बघा म्हणून हे आता बघा 12 अंश छेद 50 म्हणते, म्हणून अंश वरती लिहितात तर अंश 12 अंश आहे आणि छेदात 12 अंश छेद 50 म्हणून छेदात 50, म्हणून ऑप्शन 12 अंश छेद 50 हा पहिला ऑप्शन. ओके, पुढचं ऑप्शन बघा 15 छेद 47. 15 छेद 47 म्हणजे वर पहिल्यांदा जो दिलाय तो अंश दिलाय 15 आणि छेद 47 करा म्हणते, म्हणून छेद 47 म्हणून 15 छेद 47 हा चौथा ऑप्शन इज राईट आन्सर. ओके, चला पुढचं क्वेश्चन घेऊया. बघा खालील आकृतीतील रंगवलेल्या भागाचे वाचन करा. रंगवलेला भाग विचारलाय म्हणून भाग मोजा 1, 2 आणि 3 आहेत. 3 आणि 3 6 भाग आहेत. टोटल भाग किती आहेत? 6. टोटल म्हणजे छेद आलेले टोटल. गिरवलेले भाग किती आहेत? 2 म्हणजे 2 अंश छेद 6 आलं. 2 अंश छेद 6 म्हणजे थर्ड ऑप्शन इज अ राईट आन्सर. ओके, आता बघा पुढचं क्वेश्चन. या आकृतीचे रेखांकित भागाचे वाचन करा. रेखांकित भागाचे वाचन करा म्हणजे बघा 1, 2 आणि 3 कप्पे म्हणून 3 चूक 12 म्हणजे टोटली भाग 12. जर रेखांकित भाग विचारलाय, रेखांकित भाग 12 पैकी 3 भाग गिरवलेत म्हणजे 3 अंश छेद 12. ओके, फोर्थ ऑप्शन इज राईट आन्सर. आता हा बघा खालील आकृतीत न रंगवलेल्या भागाचे वाचन करा. बघा 1, 2 3 आणि 4 भाग. 4 भाग 4 त्रिकोण 12. टोटली भाग किती? 12 भागापैकी किती भाग गिरवलेले आहेत? न रंगवलेले विचारलेत. 12 पैकी किती भाग रंगवलेले आहेत? बघा 5 भाग रंगवलेले, मग उरलेले 7 भाग जे आहेत ते न रंगवलेल्या भागाचं. आपल्याला न रंगवलेल्या भागाचं विचारलं म्हणून 7/12. ओके, चला पुढचे क्वेश्चन्स घेऊया. बघा 8.5 हे पूर्णांक युक्त अपूर्णांकात कसे लिहाल. 8.5 म्हणजे पूर्णांक युक्त हे 8 तरी झालेलं आहे. ओके, 8.5 म्हणजे पुढं अर्धा जर म्हटल्यानंतर 1/2 पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे 8.1/2. ओके, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात थर्ड ऑप्शन इज राईट आन्सर. बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात 11.25 कसे लिहाल. 11.25 वाजायचे म्हणजे 11 वाजलेले आहेत. ओके, 11 वाजलेले आहेत. पावणे म्हणजे पाऊण तास. पाऊण तास म्हणजे 3/4 असते. ओके, इथे लक्ष द्या. अर्धा म्हणजे 1/2. ओके, पुढचं पाऊण तास म्हणजे पाऊण म्हणजे 3/4. ओके, मग आता विचारलेलं आहे की आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात 11.25 म्हणजे 11.3/4. ऑप्शन फोर्थ इज अ राईट आन्सर. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. 6/15, 11/15, 7/15, 4/15 यात सर्वात मोठा अपूर्णांक कोणता विचारलेला आहे. अपूर्णांक बघा जर छेद समान असेल जर समान असेल तर बघा काय ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा दिलेल्या अपूर्णांकात छेद समान असेल आणि ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. ओके, आणि दिलेल्या अपूर्णांकात छेद समान असेल ज्याचा अपूर्णांक लहान तो अपूर्णांक लहान. ओके, म्हणजे मोठा अपूर्णांक विचारला म्हणजे ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आहे म्हणजे 11/15 हा अपूर्णांक मोठा आहे म्हणून सेकंड ऑप्शन इज राईट आन्सर. पुढचा ऑप्शन बघा सर्वात लहान अपूर्णांक. दिलेल्या अपूर्णांकात जर छेद समान असेल तर दिलेल्या ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान म्हणून 11/23 इज अ राईट आन्सर. ओके, चला पुढचे क्वेश्चन्स बघूया.
बघा अंशाधिक अपूर्णांक करायचा आहे. पहिलं गणित बघा 6.2/9 आहे. बघा ह्याचं एक सूत्र आहे. सूत्र आहे म्हणजे छेद गुणुले पूर्णांक अधिक अंश आणि भागिले छेद. ओके. आता छेद काय आहे? छेद 9 आहे. पूर्णांक काय 6 आहे आणि अधिक काय 2 आहे आणि छेद काय 9 आहे. म्हणून बघा 9 सक्क 54 अधिक 2 भागिले 9 म्हणजे याचं उत्तर किती झालं? 56/9. 56/9 हा फोर्थ ऑप्शन इज राईट आन्सर. ओके. चला पुढचा क्वेश्चन बघा 6.5/7 अंशाधिक रूप लिहायचे म्हणजे तेच मागाचे शिकवले ते 6.5/7. त्याचा पहिल्यांदा काय छेद परत पूर्णांक 6 आहे अधिक अंश आहे 5 आणि छेदात जो छेद दिलेला आहे तो 6 42 42 अधिक 5 47 47/7 म्हणून सेकंड ऑप्शन इज अ राईट आन्सर. ओके. चला पुढचे क्वेश्चन्स बघूया. बघा 59/11 पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. बघा 59/11. मग आता जो आपला जुना भागाकार बघा हे 59 आणि 11 भाग घालवा 11×5 = 55 5. ओके. 11×5 = 55 किती उरले? 4 उरले. म्हणून आता बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर ह्याचं सूत्र आहे बघा. पुढे जो आहे भागाकारात जो आहे तो भागाकार म्हणजे आता बघा इथं 11 हे भागाकारात आहे म्हणून भागाकारात 11 आणि जो भागाकार आलाय तो पुढे पूर्णांकात जो भागाकार आलाय तो भागाकारात हा जो भागाकार आहे तो 5 इथे ठेवला. ओके. आणि जी बाकीची उरलेली ती 4 वरती म्हणून 11×5 = 55 अधिक 4 59/11 होते. म्हणून याचा आन्सर काय आलं? 5.4/11. 5.4/11 फोर्थ आन्सर इज अ राईट आन्सर. फोर्थ ऑप्शन इज राईट आन्सर. ओके. चला पुढचा क्वेश्चन बघा 41/7 पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. मग बघा 41/7 भागाला 7×5 = 35 म्हणतात बाकी किती? बाकी 6 उरते. ओके. म्हणून लक्ष द्या छेदाला 7 आहे ते आहे आणि जो भागाकार वरती चालला तो पूर्णांकाला ठेवायचा. ओके. आणि जी बाकी आली ती वरती ठेवायची. आता 35 आणि 6 41/7 म्हणून बघा 5.6/7 5.6/7 हा पहिला ऑप्शन आहे म्हणून फर्स्ट ऑप्शन इज अ राईट आन्सर. ओके. चला पुढे बघा दिलेला अपूर्णांक 138/161 हा अतिसंक्षिप्त रूप द्या म्हणले. बघा 138/161. ओके. इकडे लक्ष द्या 7/17 बॉक्स 85 बॉक्सच्या ठिकाणी काय येते ते विचारले. बघा 7/17 बरोबर बॉक्स किंवा चौकट छेद 85 असं विचारले. बरोबर. म्हणून बघा 17ला कितीने गुणल्यानंतर 85 17×5 = 85 म्हणून 7ला कितीने गुणलं किती येणार? 7ला 5ने गुणायचं 7×10 = 35
35 म्हणून थर्ड ऑप्शन इज अ राईट आन्सर. आता तसंच पुढचा क्वेश्चन बघा. बॉक्सचे 78 4/13 13ला कितीने गुणल्यावर 78 येतं? गुणुले 6 केल्यानंतर. म्हणून 4ला पण गुणुले 6 करायचं. 4 सक्क 24. 24 म्हणजे फर्स्ट ऑप्शन इज अ राईट आन्सर. ओके, चला पुढे बघा. 161/115 बरोबर चौकट छेद 35. ओके, जर बघा आपल्याला येत नसेल तर अशी पण पद्धत आहे. 161 गुणुले या भागाकारातले इकडं पाठवल्यावर गुणुले भागिले 115. ओके, बरोबर बॉक्स राहतो, भाग जातो. 5 7 35. 5 2 10 1 उरले 5 3 15. ओके, 23च्या पाड्यात 161 आहे बघा. 23 1 23 23 7 ते 161 म्हणून 7 गुणुले 7 म्हणून बॉक्स बरोबर 7 49. ओके, 49 सेकंड ऑप्शन इज अ राईट आन्सर. चला पुढचं क्वेश्चन बघा. 145/203 बरोबर 25/* म्हणून बघा स्टार काढायचं आहे. स्टारला इकडे पाठवा. आलं 25 गुणुले 203 भागिले 145. बघा 25ने भाग जातो. 25 1 25 नाही भाग जात म्हणून 5ने भाग आला. 5 5 25. 5 2 10 10 म्हणजे 4 5 9 45. बघा 29च्या पाड्यात बघा 29 1 29 29 7 203 म्हणून स्टार बरोबर 5 7 35. ह्या 5चा आणि ह्या 7चा गुणाकार केला 5 7 35 म्हणजे सेकंड ऑप्शन इज अ राईट आन्सर. ओके, चला पुढचे प्रॉब्लेम बघूया. बघा पहिला क्वेश्चन. 9/7 अधिक 7/17. बघा 9/7 अधिक 7/17 दिलेल्या गणितात छेद. बघा ह्या गणिताचं दिलेल्या गणितात जर छेद समान असेल तर छेदाला एक छेद घेणे, अंशाची बेरीज असेल तर बेरीज करणे, वजाबाकी असेल तर वजाबाकी करणे. 9/7 16/17 हा ऑप्शन येतोय म्हणून सेकंड ऑप्शन इज अ राईट आन्सर. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. 15/8 वजा 7/8. बघा दिलेल्या गणितात जर छेद समान असेल तर एक छेद घेणे, अंशाची बेरीज असेल बेरीज करणे, वजाबाकी असेल वजाबाकी करणे. बघा 15/7 म्हणजे 15तनं 7 गेले 8 राहिले आणि छेदाला 8 होतं. तसं 8ला हे 8 कॅन्सल झालं, 1चा भाग बसला 1 आलं होतं. फोर्थ ऑप्शन इज अ राईट आन्सर. ओके, चला पुढचे क्वेश्चन्स बघूया. बघा पुढचं क्वेश्चन. 1/9 1/9 अधिक 1/9 अधिक 1/9 अधिक 1/9. आपल्याला उत्तर काय काढायचं आहे? बॉक्स छेद 45. ओके, किंवा चौकट छेद 45 काढायचं. म्हणून आता बघा दिलेल्या गणितात छेद समान असेल तर आपण काय करतो? एक छेद घेतो आणि अंशाची बेरीज असेल बेरीज, वजाबाकी असेल वजाबाकी करतो. म्हणून आपल्याला बॉक्स छेद 45 पाहिजे. बॉक्सचं उत्तर काढायचं 45 पाहिजे म्हणून आपलं हे आलं. ह्या प्रश्नाचं 4/9 आलं. ओके, 4/9 म्हणजे बॉक्स छेद 45 म्हणून. मग आता छेदाला 45 आणण्यासाठी 5ने गुणावं लागतंय. छेदाला 5ने गुणला, अंशाला पण 5नेच गुणायचं म्हणजे 4 5
20 म्हणजे बॉक्सच्या ठिकाणी आपल्याला किती व्हॅल्यू पुटअप करावी लागणार आहे? 5. हे 1ला कितीने गुंतल्यानंतर विचारलेलं आहे. बघा इथं क्वेश्चन आहे बॉक्सच्या ठिकाणी किती बॉक्सच्या ठिकाणी किती यायला पाहिजे म्हणतात. मग बॉक्सच्या ठिकाणी 4 पंचे 20. 20 आलं म्हणजे कुठलं ऑप्शन? फोर्थ ऑप्शन इज अ राईट आन्सर. ओके, कळलं? चला पुढचा क्वेश्चन बघूया. 1/8. 1/8 बघा ते किती आपण डायरेक्ट करूया. 1/8 अधिक 1 4 8 म्हणून 1 8 घेतला. 1 अधिक 1 अधिक 1 बघा 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे किती आला? 4/8. परंतु आपल्याला काय पाहिजे आन्सर? अंशाला 1च पाहिजे, खाली बॉक्सची व्हॅल्यू काढायची. म्हणून 4ने भागाला 4 1 4 4 2 8 म्हणजे अंशाला 1 आलं आणि छेदाला बॉक्समध्ये 2 म्हणून बॉक्स इज इक्वल टू व्हॅल्यू किती आली? 2 म्हणून फर्स्ट ऑप्शन इज अ राईट आन्सर. ओके, चला पुढचे क्वेश्चन्स बघूया. बघा 65/78च्या सममूल्य अपूर्णांकाचं छेद 24 असल्यास अंश किती असेल विचारलेलं. ओके, आपल्याला माहीत नाही आहे बघा, म्हणून 65/78 लिहून घ्या. 65/78 ह्याला भाग घालवा. 13ने भाग जातो. 13 5 65 13 78 तर आपल्याला छेदाला 24 आणायचं आहे. छेदाला 24 आणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? नाही, छेद 24 आणायचं म्हणजे 6ला 4ने गुणलं 24 येतं, म्हणून 5ला पण 4ने गुणायचं. अंश किती असेल विचारले म्हणून छेद आपला किती आला? 24 आला. तर अंश विचारला मी 5 20 म्हणून काय आला आपला आन्सर? 20 आलं. आता पुढचा क्वेश्चन बघा. 51/119 बघा हे 17च्या पाड्यामधले नंबर्स आहेत. 17 त्रिक 51. ओके, 17 7 119 म्हणजे 3/7 आन्सर आलं. 3/7 आन्सर. तर आपल्याला अंश 21 करायचा. अंशाला 7ने गुणले की 21 येतो. तर छेद विचारले म्हणून याला पण 7ने 7 7 49. ओके, छेद विचारलेला आपल्याला ह्या गणितामध्ये 49 इज अ राईट आन्सर. ओके, चला पुढचे क्वेश्चन्स बघूया. चला बघा, खालीलपैकी सममूल्य अपूर्णांकाची जोडी, योग्य जोडी कोणती? योग्य जोडी विचारलेली आहे. बघा पहिलं ऑप्शन 24/60 म्हणजे 24/60चं 2/5 येते का? बघा 24/60. 6ने भाग घातला. 6 चोक 24 6 10 60 म्हणजे 4/10. परत 2ने भाग जातो. 2 2 4 2 5 10 2/5 राईट आन्सर. योग्य जोडीच विचारलेली म्हणून पहिला ऑप्शन इज राईट आन्सर. म्हणून आपल्याला पुढचे ऑप्शन चेक करायची गरज नाही आहे. ओके, चला पुढचे क्वेश्चन्स बघा. तर खालीलपैकी सममूल्य अपूर्णांकाची योग्य जोडी ओळखा. आता योग्य जोडी ओळखा म्हणजे आता 65/78 पहिला ऑप्शन घेऊया. बघा सेकंड प्रॉब्लेम चालला आहे. 13 5 65 13 78 पहिला ऑप्शन गेला. सेकंड ऑप्शन बघा 24/40. 24/40 म्हणजे हे कुठल्या पाड्यामध्ये नाही आहेत. परत बघा तर 2ने भाग जातो. 2 1 2 2 4 20 आलं. परत 2 भाग जातो. 2 सक्क 12 2 10 20 परत 3/5 म्हणून हा पण ऑप्शन अयोग्य जोडीचा आहे. पुढचं बघा 45/81 9ने भाग जातो. 9 5 45 9 99 81 5/9 हा पण ऑप्शन गेला. आता 36/84 बघा 36/84 बघा 12ने भाग जातो. 12 त्रिक 36 12 7 84 3/7 इज म्हणजे इज अ राईट आन्सर. ओके, चला पुढचे क्वेश्चन्स बघा. विचारले 1/6 मध्ये 1/6 किती वेळा मिसळल्यास उत्तर येईल. बघा आपल्याला 1/6 त्याने ऑलरेडी दिलेलं आहे. 1/6 मध्ये किती 1/6 मिसळायची म्हणजे उत्तर 1 येईल. आपल्याला नियम माहिती आहे की आपल्याला इथं अंश जर बेरीज करत असेल तर आपण असे 1/6 ॲड करत जावे लागणार आहेत. म्हणजे किती ॲड करायचे म्हणजे 1 येईल. म्हणजे 1 येण्यासाठी छेद आता बघा इथं 1/6 असेल ना, छेद समान असेल तर आपला रूल आहे की छेदाला 1 घेणे अंशाची बेरीज असेल, बेरीज करणे म्हणजे वर अंशाला 6/6 केल्यानंतर
1 येते म्हणजे उत्तर मिळते, म्हणजे अंशाला 6 यायला पाहिजे. म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे 1/6 1 दिलेलं आहे, म्हणजे असे किती 5 ॲड केल्यानंतर बघा 1/6 1/6 आणि 1/6 ॲड केलं. ओके, आता बघा 1/6 घेतले आणि 1 2 1 2 3 4 5 6 6/6 म्हणजे ह्याचं उत्तर 6 आहे. 1 1 आलं. ओके, एक उत्तर मिळालं. परंतु त्याने विचारलंय की किती वेळा मिळवल्यास उत्तर 1 येईल. म्हणजे हे ऑलरेडी 1/6 दिलेलं आहे, म्हणजे ह्याच्यात 5 वेळा मिळवल्यास उत्तर 1 येईल. बघा पुढचा क्वेश्चन तसाच. 1/8 मध्ये किती वेळा 1/8 मिळवल्यास उत्तर 1 येईल. 1/8 बघा 1/8 मध्ये असे किती वेळा 1/8 मिसळायचे म्हणजे उत्तर 2 येईल. 2 ज्यावेळेस अंशाला 16 असेल आणि छेदात 8 असेल तर उत्तर 2 येणार आहे. ओके, 8 2 16 म्हणजे उत्तर 2 येणार आहे. म्हणजे 1/8 म्हणजे असे 1/8 1/8 1/8 1/8 1/8 1/8 अशी बेरीज करावी लागेल. 1/8 1/8 अशी किती वेळा करावे लागतील. आता इथं 16 म्हणजे ऑलरेडी 1 वेळा दिले, म्हणजे 15 वेळा ते आल्यानंतर आपल्याला उत्तर 2 येईल. ओके, 15 वेळा म्हणजे हा चौथा ऑप्शन इज राईट आन्सर. बघा 1/8 होतं, 1/8 ऑलरेडी आपल्याला दिले, त्यात 1/8 किती 15 वेळा मिक्स करावे लागतं, म्हणजे अंशाला 16 येईल. मग छेदाला 8 येणार, छेद समान असेल तर 1 छेद घेणे, म्हणजे 8ने भागल्यानंतर 2 येणार. ओके, म्हणून ते 15 वेळा येणार. फोर्थ ऑप्शन इज राईट आन्सर. ओके, चला पुढचा क्वेश्चन. बघा 1 मुलांना वाटता. शार्दूलला 2/4 भाग, कस्तुरीला 2/8 भाग, अर्जुनला 2/12 भाग आणि आर्यनला 2/24 भाग. तर सर्वात जास्त केक कोणाला मिळाला. ओके, बघा शार्दूल किती, शार्दूलला 2/4 भाग, कस्तुरीला 2/8 भाग आणि अर्जुनला 2/12 भाग आणि आर्यनला 2/24 भाग. ओके, आता म्हणजे टोटली भाग 24 आहे. इथं बघा 1/2 भाग झाला, याचा 1/2 बेचोकाट 1/4 भाग. आता बघा बेसक 12 1/6 भाग. आता बेक 12, ह्याला आता 12 पैकी 1 भाग मिळाला, ह्याला 6 पैकी 1 भाग, ह्याला 4 पैकी 1 भाग मिळाला आणि ह्याला 2 पैकी 1 भाग मिळाला. म्हणजे सगळ्यात जास्त कोणाला, शार्दूलला मिळाला. 2 पैकी 1 भाग मिळाला आहे. ओके, म्हणून शार्दूलला मिळाला. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. एका टाकीत 9/11 भाग पाण्यापैकी 5/11 भाग भरलेला आहे, तर किती भाग पाणी शिल्लक राहील. बघा 9/11 भाग, 9/11 भागापैकी 5/11 भाग पाण्याचं भरलं, 5/11 भाग पाण्याचं भरलं. म्हणून बघा 5/11 गुणुले 11/9, ह्या 11ला हा 11 गेला म्हणजे 5/9. बघा 9/11 भाग आहे आपल्याकडे आणि त्यातला 5/11 भाग पाणी वापरले, तर किती भाग शिल्लक राहिला. बघा छेद समान असल्यावर 1 छेद घेणे, अंशाची बेरीज असली, बेरीज वजाबाकी 9/5 म्हणजे 4/11 भाग पाणी शिल्लक राहिले, म्हणून सेकंड ऑप्शन इज अ राईट आन्सर. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. लक्ष द्या, ह्याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं आहे. म्हणजे अतिसंक्षिप्त रूप देत असताना ते दोन्ही नंबर एकाच पाड्यातले आपल्याला असले पाहिजेत. आता लक्ष द्या, हे दोन्ही नंबर एकाच पाड्यातले आहेत. बघा 23/168 म्हणून 6ने भागेल. आता 23/161 म्हणून 7ने भागेल, म्हणून याचं उत्तर किती आलं 6/7, द सेकंड ऑप्शन. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा.
बघा 102/136 ला संक्षिप्त रूप द्यायचं आहे. ओके, इथं एकक स्थानाला 2 आहे आणि एकक स्थानाला 6 आहे म्हणून 2 भाग जातोय घालून. बघा 2 पंचे 10, 2 बे, परत 2 12, 1 उरले 2 आता बघा हे दोन्ही नंबर 17च्या पाड्यात आहे. 51/68 ला भाग जातो 17ने. 17 × 17, 17 × 51, 17 × 68 म्हणून उत्तर किती आलं 3/4. ओके, राईट आन्सर फर्स्ट ऑप्शन. ओके, चला इथं आपण थांबणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. चॅनलला शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट करायला विसरू नका. ओके.